हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधको, 7व्या दशकातला दुसरा समास आपण आता पाहणार आहोत, ब्रह्मनिरूपण. काल आपण मंगलाचरण बघितलं. आज प्रत्यक्ष ब्रह्म म्हणजे कसं असतं हे समर्थांच्या लेखणीतून आपण पाहणार आहोत. समर्थ म्हणतात, ब्रह्म निर्गुण निराकार, ब्रह्म निस्संग निर्विकार, ब्रह्मासी नाही पारावार, बोलती साधू. ब्रह्म सर्वास व्यापक, ब्रह्म अनेकी एक, ब्रह्म शाश्वत हा विवेक, बोलिला शास्त्री. ब्रह्म अच्युत अनंत, ब्रह्म सदोदित संत, ब्रह्म कल्पनेरहित निर्विकल्प. ब्रह्म या दृश्या वेगळे, ब्रह्म शून्यत्वास निराळे, ब्रह्म इंद्रियांच्या मेळे चोजवेना. ब्रह्म दृष्टीस दिसेना, ब्रह्म मूर्खासी असेना, ब्रह्म साधू विणयेना अनुभवासी. आता या निरूपणामध्ये ब्रह्म याचं स्वरूप काय आहे हे हळूहळू ते सांगायला लागलेले आहेत. ब्रह्म कसं नाही किंवा ब्रह्म कसं मिळू शकत नाही हे एवढे दिवस आपण ऐकलं. आता ब्रह्म कसं आहे त्या ब्रह्माचं स्वरूप ते सांगतायत. ब्रह्म हे गुणरहित आहे, आकाररहित आहे, संगरहित आहे, विकाररहित आहे आणि मर्यादा रहित आहे. म्हणजे ब्रह्माला कोणताही गुण चिकटलेला नाही. रूप रस गंध शब्द स्पर्श असे कोणतेही गुण त्याला नाहीत. त्याला कोणताही विशिष्ट आकार नाही. शेप अँड साईज ज्याला आपण म्हणतो तसं ते काहीही नाही. ब्रह्म हे संगरहित आहे. ब्रह्माबरोबर दुसरं काहीही नसतं. ब्रह्म एक्के ब्रह्म असतो. जसं देवतांबरोबर देवी असते, देवतांबरोबर शस्त्र असतात, देवतांबरोबर आभरणं असतात, देवतांबरोबर वाहन असतं, तसं ब्रह्मबरोबर काहीही नसतं. ते विकाररहित आहे. विकाररहित म्हणजे काय? ब्रह्माचं रूपांतर आपण दुसरा काही करू शकत नाही, कुणीच करू शकत नाही. जसं दुधाचं दही होऊ शकतं, दह्याचं ताक होऊ शकतं, ताकाचं लोणी होऊ शकतं, लोण्याचं तूप होऊ शकतं, हे जसं विकार होऊ शकतात. विकार म्हणजे विकृती नव्हे, विकार म्हणजे बदलणारं रूप. जसं कैरीचा आंबा होऊ शकतो तसं ब्रह्माचं काहीही होऊ शकत नाही. ब्रह्म सर्वत्र व्यापून आहे. ते एक असून अनेक आहे. जसं आकाश एकच आहे पण ते सर्वत्र व्यापून आहे. 10 आकाश आहेत का? नाही. आकाश एकच आहे पण ते सर्वत्र व्यापून आहे. तसं ब्रह्म एकच आहे पण ते सगळीकडे व्यापून आहे. तुम्हाला मला वाटतं 2 वेळा ती गोष्ट सांगितलेली आहे की एका दक्षिणेकडच्या साधूने त्यांना एक पातेलं दिलं आणि समर्थांना सांगितलं की ह्याच्यात मला ब्रह्म भरून द्या. तेव्हा समर्थाने सांगितलं की हे पातेलं अगोदर रिकामं करून आणा, मग मी तुम्हाला ह्याच्यात ब्रह्म भरून देतो. याचा अर्थ काय की ब्रह्म हे ऑलरेडी सगळीकडे आहे. त्यानंतर ब्रह्म कधीही न ढळणार आहे. म्हणजे आज इथं ब्रह्म आहे उद्या तिकडं आहे असं नसतं. त्याला अंत नाही. ते सदा सर्व काळ नित्य आहे आणि स्थिर आहे. म्हणजे दर बुधवारी ब्रह्म नाही असं होत नाही. ते कल्पना रहित आहे. ब्रह्म कसं असेल याची कल्पना सर्वसामान्य माणसाला करता येत नाही. एक वेळ आपल्याला प्रभू रामचंद्र कसे असतील ही कल्पना करू शकतो. रामचंद्र म्हणजे उंच, सरळ नाक, मंदस्मित,
हातात धनुष्यबाण घेतलेले, असा एक त्यांच्या रूपाचा एक आपल्यावर इम्प्रेशन बसलेलं आहे. श्रीकृष्ण म्हणलं की त्याची बासरी आली, त्याचे ते केस, सावळा रंग, हे सगळं आलं. अशी आपण राम, कृष्ण, परशुराम, बुद्ध यांची कल्पना करू शकतो, परंतु ब्रह्माची कोणतीही कल्पना आपण करू शकत नाही. मग ब्रह्माची कल्पना करायची कशी? याच्यासाठी साधूंचं मार्गदर्शन लागतं. ब्रह्म दृष्टीस दिसेना, ब्रह्म मूर्खासी असेना, ब्रह्म साधू विनयेना अनुभवासी. मूर्ख म्हणजे काय? या ठिकाणी मूर्ख याचा अर्थ असा घ्यायचा आहे की जे इंद्रियाने ब्रह्म पाहायचा प्रयत्न करतात. मूर्ख म्हणजे अगदी मूर्ख असं नाही, पण इंद्रियाने जे ब्रह्म बघण्याचा किंवा अनुभवण्याचा प्रयत्न करतात त्यांनी काय करावं? ब्रह्म पाहायचंच असेल, अनुभवायचंच असेल, तर ते ब्रह्मज्ञानी माणसाकडूनच करून घ्यायचं आहे. ब्रह्माला आपण लौकिक अर्थाने अनेक नावं दिलेली आहेत, पण ते त्याही पलीकडचं आहे. ब्रह्माचं वर्णन करता येत नाही, आपली वाणी अपुरी पडते. कल्पना करता येत नाही, आपलं मन अपुरं पडतं. म्हणून वाणी आणि वचन, चिंतन याच्या पलीकडं ब्रह्म आहे. ब्रह्म हा कुठला पदार्थ नाही. ब्रह्म ही गूढ विद्या आहे. मग एक श्रोता विचारतो, समजा ब्रह्म हे एक धान्याचं कोठार आहे, आपल्याला धान्य पाहिजे आहे, पण त्या कोठाराची किल्ली आपल्याकडे नाही, तर ती किल्ली कोणती ते मला सांगा. थोडक्यात ब्रह्मज्ञान मिळवण्याची गुरु किल्ली कोणती? तेव्हा वक्ता म्हणतो की सद्गुरूची कृपा हीच गुरु किल्ली आहे. आत्मज्ञानाचा प्रकाश त्या कोठारामध्ये पडतो, आत्मबुद्धी प्रकट होते, द्वैताच्या कोंडीतून देह अद्वैतामध्ये मिसळतो आणि मग साक्षात परब्रह्माचे ज्ञान होते. चित्र डोळ्यासमोर आणा. सद्गुरूंनी तुम्हाला सांगितलेलं आहे की ती एक अंधार खोली आहे, त्याला कुलूप लावलेलं आहे. त्या अंधार खोलीमध्ये ब्रह्मज्ञान आहे. तू तिथे जा, ही चावी घे आणि ते ब्रह्मज्ञान प्राप्त करून घे. सद्गुरूचं वचन शिष्याने ऐकलेलं आहे. तो सद्गुरूकडून चावी घेतो, ब्रह्मज्ञान असलेली खोली उघडतो. आत अंधार आहे. खोलीचं दार उघडल्यानंतर पहिल्यांदा काय होतं? त्याच्या बुद्धीचा प्रकाश त्या ठिकाणी पडतो. द्वैताची दोन दारं एकदम उघडतात. बघा समर्थाने कसं वर्णन केलंय. त्या खोलीला द्वैत म्हणजे दोन दारं आहेत. आत्मबुद्धी त्या आता प्रकाशातून प्रकट होली. ती प्रकट झाल्यानंतर देह गळून पडतो, म्हणजे देहाचं अस्तित्व राहत नाही.
आणि तो भेदही गळून पडतो. आणि मन साधना स्वरूप होऊन जातं. एक ब्रह्मद्रूपाच्या साधनेशिवाय मनात काही राहत नाही. जसा एक अत्यंत टॅलेंटेड विद्यार्थी असतो, त्याच्या मनामध्ये 24 तास काही ना काही त्याच्या विषयाबद्दल साधना चाललेली असते. तो जेवत असू दे, खात असू दे, हिंडत असू दे, काहीही करत असू दे, सतत त्याच्या मनामध्ये एक चिंतन चाललेलं असतं. तो त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड म्हणतो, दोन मन आहेत महाराज. एक मोठं मन आहे आणि एक लहान मन आहे. लहान मन म्हणजे कसं, एक कॉन्शियस माइंड आहे आणि एक सबकॉन्शियस माइंड आहे. कॉन्शियस माइंडने आपण काय करतो, आपले नित्य व्यवहार करत असतो, आणि सबकॉन्शियस माइंडनी नित्य व्यवहार करत असतानाच वेगळा काहीतरी विचार करत असतो. कॉन्शियस माइंडने आपण यांत्रिकपणे गोष्टी करत असतो. जसं आपण आंघोळ करतोय, साबण लावतोय, भांग पाडतोय, पण हे करत असताना आपल्या मनामध्ये विचार चाललेला असतात. एक माणूस ऑफिसला चाललेला आहे, त्या ऑफिसचं आज इन्स्पेक्शन आहे. तो रोजही ऑफिसला जातो, रोजही आंघोळ करतो, सगळं आवरतो, नाश्ता करतो, कपडे घालतो, टाय वगैरे काय असेल ते त्याचं ड्रेस घालतो, भांग पाडतो, काय पावडर वगैरे लावायचं असेल तर लावतो, सगळं करतो. तसं इन्स्पेक्शनच्या दिवशी सुद्धा त्याने ह्याच क्रमाने सगळं केलेलं आहे. परंतु हे सगळं या क्रमाने करत असताना त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आज इन्स्पेक्शन आहे, आज काय काय होईल, कुठल्या कुठल्या फाईल्स बघतील, काय विचारतील, हे कुठंतरी चिंतन चाललेलं असतं. तसं देह गळून पडल्यानंतर संपूर्ण मन साधकच होतं. कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड हे दोन राहत नाहीत, एकच होतं. मनुष्याला जेव्हा देहबुद्धी असते तेव्हा मृत्यूच्या वेळेला जीवात्मा चिकटलेला असतो आणि तो त्याला नवीन जन्म घ्यायला लावतो. एक देह टाकतो आणि दुसरा देह तो जीवात्मा धारण करतो. मग कावळा होईल, चिमणी होईल, मोर होईल, नाहीतर गाढव होईल. पण ब्रह्मज्ञान हे या सगळ्याच्या पलीकडचं आहे. देहाचा संबंधच नाही. देहबुद्धी ब्रह्माशी समरसता होऊ देत नाही, ती अडथळा बनून राहते. परंतु जो आत्मविवेक असतो, आत्म्याच्या संबंधीचाच चिंतनशील विवेक असतो, तो ब्रह्मानंदाचा अनुभव देतो. परत उदाहरण सांगतो तुम्हाला सोपं. एखादा माणूस तलावाच्या काठावरच बसलाय, त्याला पोहायचं पण आहे आणि बुडायची पण भीती वाटते. बघा गंमत कशी आहे. म्हणजे ब्रह्मज्ञान पण पाहिजे आहे आणि देहबुद्धी पण सोडायची नाही. आता बुडायचं नाही म्हणून तो पाण्यात उतरत नाही, जर पोहायचं तर आहे, मग पाण्याच्या काठापर्यंत जातो. फक्त तिथं गेले की वाटते अर आपण बुडलो तर काय.
अरे पण बाळा, तू बुडल्याशिवाय, पाण्यात पडल्याशिवाय तू पोहणार कसा? तसं पाण्याशी समरसता दाखवल्यानंतर तुला पोहण्याची बुद्धी जागृत होईल. तू धडपड करशील, हातपाय मारशील, कोणाला तरी शिकवायला बोलशील, काहीतरी करशील. मग तुला हे जे ब्रह्म आहे ते मिळवण्यासाठी जी धडपड करावी लागते, त्याच्यासाठी देहभीती, देहबुद्धी ही सोडून द्यायची आहे. ब्रह्माला कुठलं नाव नाही किंवा खूप नाव आहेत. दोन्ही गोष्टी विपर्यास आहे या ठिकाणी. ऍक्च्युली जे परब्रह्म आहे, आता विष्णू, राम, परशुराम, कल्की ही कशी नाव आहेत, तसं या ब्रह्मज्ञानाला कुठलं नाव नाही. कोण परब्रह्म म्हणते, कोण परमात्मा म्हणते, कोण ब्रह्मा म्हणते, कोण परमेश्वर म्हणते, कोण आदिपुरुष म्हणते, कोण आत्माराम म्हणते. पण विष्णूला सगळे विष्णूच म्हणतात, कृष्णाला सगळे कृष्णच म्हणतात. तसं आत्मज्ञानाला किंवा परब्रह्माला नाव नाही. मग परब्रह्म एकच आहे, तो समजायचा कसा, ह्याच्यासाठी 14 लक्षणं पुढच्या समासात समर्थाने सांगितलेली आहे. जे तत्व आहे त्याच्या शास्त्रीय दृष्टीने मांडण्याचा खटाटोप, आणि तो यशस्वी खटाटोप समर्थाने केलेला आहे. हा, हे ब्रह्मज्ञान हे असं असं आहे, ते असं असं आहे, असं काय त्यांनी स्थूलमानाने लिहिलेलं नाही. शास्त्रीय पद्धतीने ब्रह्मज्ञानाचं विवेचन दासबोधामध्ये केलेलं आहे. आता शास्त्रीय पद्धतीने म्हणजे कसं, जसं मेडिकल सायन्समध्ये एखाद्या रोगाचं पहिल्यांदा, समजा एखादा चॅप्टर आहे, आता कोरोना चॅप्टर आहे समजा, विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे कोरोना कसा होतो. मग ते पहिल्यांदा इटिओलॉजी म्हणजे त्याची कारणं, मग त्याच्यानंतर फॅमिली हिस्ट्री, कुटुंबामध्ये कुणाला झाला होता का, त्याच्यानंतर मग त्याची सगळी तपासणी, मग तिची लक्षणं, मग ते लक्षणं झाल्यानंतर त्याच्यासोबत आणि काय, शुगर आहे का, बीपी आहे का, वय किती, ऋतू कुठला चालू आहे, काय आहे, त्यांना आणखीन काय त्रास आहे का, हा सगळा अभ्यास, आणि मग लाईन ऑफ ट्रीटमेंट. हे जसं सगळं शास्त्रशुद्ध सिस्टमॅटिक आहे, तसं ब्रह्मज्ञान हे सुटसुटीत प्रमाण आणि शास्त्रीय पद्धतीने मांडलेलं आहे. चतुर्दश ब्रह्मनिरूपणामध्ये पुढच्या 3ऱ्या समासात समर्थ सांगतायत, जर श्रोता त्यांना विचारतोय, महाराज जर तुम्ही म्हणताय की ह्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, ते एक आहे का अनेक पण आहे, अमुक आहे तमुक आहे, किती कन्फ्युजन आहे हो, काय करायचं ह्याचं, मग कळणार कसं ते? तुम्ही म्हणताय त्याला नाव नाही, रंग नाही, रूप नाही, आकार नाही, कुठं असतंय माहीत नाही, सगळं म्हटलं तर सगळीकडे असतंय, त्याला विशिष्ट नाव नाही, पत्ता नाही, ॲड्रेस नाही, आधार कार्ड नाही, फोन नंबर नाही, मोबाईल नंबर नाही, पिनकोड नाही, रेसिडेन्शियल ॲड्रेस नाही, नॅशनॅलिटी नाही, मग त्याला हुडकायचं कुठं? काहीतरी लक्षण तर पाहिजे.
मग 14 लक्षणं समर्थ या समासात सांगतात. ते म्हणतात, श्रोते व्हावे सावधान, आता सांगतो ब्रह्मज्ञान, जेणे होय समाधान साधकाचे. रत्ने साधाया कारणे, मृत्तिका लागे एकवटणे, 14 ब्रह्मांची लक्षणे जाणीजे तैसी. पदार्थे विणसंकेत, द्वैता वेगळा दृष्टांत, पूर्वपक्षे विणसिद्धांत बोलोच नये. आधी मिथ्या उभरावे, मग ते ओळखून सांडावे, पुढे सत्य ते स्वभावे अंतरी बाणे. म्हणून 14 ब्रह्मांचा संकेत, बोलीला कळाया सिद्धांत, येथे श्रुती सावचित, क्षण एक असावे. समर्थ सांगतात, आता श्रोत्याने जरा लक्ष द्या, महत्वाचा टॉपिक चाललेला आहे. मी शुद्ध ब्रह्मस्वरूप सांगणार आहे, जेणेकरून ते स्वरूप ऐकल्यानंतर साधकाचे समाधान होईल. पहिला दृष्टांत देत आहेत, रत्न खाणीमध्ये सापडतात, परंतु त्याच्यासाठी अगोदर पुष्कळ अशी माती गोळा करावी लागते, मग रत्न हातात लागतात. म्हणून अगोदर 14 ब्रह्म कोणती याचं वर्णन एके ठिकाणी करायचं आणि नंतर प्रत्येकाचं विवेचन करायचं. ही पण एक तंत्रयुक्ती आहे. त्याला अनागतावेक्षण तंत्रयुक्ती असं म्हणतात. म्हणजे काय करायचं, जसं एखादं पुस्तक असतं, त्यामध्ये अनुक्रमणिका असते. त्या अनुक्रमणिकेमध्ये 15 चॅप्टर्स आहेत. अगोदर त्या चॅप्टर्सची फक्त नाव असतात, नंतर एक 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 चॅप्टरचं वर्णन करत असतो. तसं समर्थाने अगोदर ब्रह्माची 14 लक्षणं एकत्र दिलेली आहेत आणि नंतर एकेकाचं लक्षण सांगायला लागलेले आहेत. ही तुमची एकाग्रता आता मला अपेक्षित आहे आणि ते हे 14 खुणा ब्रह्माच्या ध्यानात येण्यासाठी श्रोत्याने क्षणभर इकडं लक्ष देऊन ऐकावे. आता 14 ब्रह्म कोणती आहेत ते अगोदर सांगतात. 14 ब्रह्मांची नावं अशी आहेत. पहिलं शब्द ब्रह्म, दुसरं एकाक्षर ब्रह्म, तिसरं खम ब्रह्म, चौथं सर्व ब्रह्म, पाचवं चैतन्य ब्रह्म, सहावं सत्ता ब्रह्म, सातवं साक्ष ब्रह्म, आठवं आनंद ब्रह्म, 13वं तदाकार ब्रह्म, 14वं अनिर्वाच्य ब्रह्म. अशी ही 14 ब्रह्म आहेत. आता प्रत्येक ब्रह्माचं स्वरूप स्पष्ट करून सांगताय. ते म्हणतात, स्वरूपाचा साक्षात अनुभव नसून नुसत्या शब्दांनी ते कसे आहे, हे असे आहे असं म्हणून सांगायचं, हा केवळ भ्रम असतो. ओंकारापासून ब्रह्माची सुरुवात झालेली आहे. ओंकार हे मितिकाक्षर ब्रह्म आहे. म्हणजे आताच्या भाषेमध्ये ओम हा ब्रह्माचा सिम्बॉल आहे. मितिकाक्षर म्हणजे सिम्बॉल, म्हणून आपण ओमला एवढं मानतो.
आणि तुम्ही ओमचा जप करून बघा, तुमच्यामध्ये किती लवकर फरक दिसून येतो. ओम मध्ये अ उ म 2 स्वर आणि 1 व्यंजन आहे. अशाच पद्धतीने ओंकाराचा जप करायचा असतो. असाच जप करायचा असतो. ओम असं करायचं नाही. अ उ म केल्यानंतर अकार, उकार आणि मकार या तिन्हीचा मिळून एक मितिका अक्षर होतं, तेच ब्रह्म आहे. आणि ते ब्रह्म जेव्हा एकाग्र चित्ताने या मितिकाक्षराचा आपण उच्चार करतो, त्यावेळेला आपली बुद्धी जागृत होते. आपल्या शरीरामध्ये जी स्पंदनं निर्माण होतात ती आपल्याला चैतन्य देतात. दुसरं लक्षण ते सांगायला लागलेले आहेत, हे बाह्य लक्षण आहेत बरं का. पंचमहाभूतांच्या एवढा अवाढव्य विश्वामध्ये जे तुम्हाला प्राण्यांमध्ये किंवा वनस्पतींमध्ये चैतन्य दिसतं, ते ब्रह्म आहे. सर्वम खलम खलु इदम ब्रह्म असं श्रुतीमध्ये सांगितलेलं आहे. आपल्यामध्ये जी चेतना आहे ते ब्रह्म आहे. नाहीतर आपण अचेतन राहिलो असतो. आपल्यामधल्या चैतन्याला एक सत्ता चालवते, ते सत्ता ब्रह्म आहे. आपली चेतना मर्यादित आहे. आपली चेतना कशी चालवायची हे आपण ठरवत नाही महाराज, ते परब्रह्म परमेश्वर ठरवतो. आपण बोलताना असं बोलतो की मी हे असं करायचं ठरवलंय, मी तसं करायचं ठरवलंय. अरे तू कोण ठरवणारा? हे मी केलंय, हे मीच सांगितलंय. अरे तुला कोण विचारतंय? तू कोण करणार? आपण सगळ्या कठपुतळ्या आहोत महाराज, त्या दोऱ्यावरती आहेत. ते सत्ता ब्रह्म आपल्याकडनं करून घेतो. आणि ही जाणीव जेव्हा होते तेव्हा अहंकार नष्ट होतो. आणि हा सत्ता ब्रह्माचा आणि आपल्या चैतन्य ब्रह्माच्या खेळाकडं त्रयस्थ दृष्टीने पाहायचं असतं. त्याला साक्ष ब्रह्म म्हणतात. संत लोक काय करतात? सत्ता ब्रह्म आणि चैतन्य ब्रह्म, चैतन्य ब्रह्मामध्ये म्हणजे माणसाच्या शरीरामध्ये असलेलं चैतन्य, आणि सत्ता ब्रह्म म्हणजे त्या चैतन्याकडून जो काम करून घेतो तो. ही गोष्ट त्रयस्थपणाने पाहणं फार कठीण आहे महाराज, जवळजवळ अशक्य आहे. समजा तुमच्याकडे एक पाहुणा आलेला आहे, तो पाहुणा येऊन बसलाय. त्याला तुम्ही म्हणा बसा बसा 2 मिनिटं बसा. आणि त्याच वेळा तुम्ही तुमच्याकडचा जो नोकर असेल समजा, त्या नोकराला तुम्ही काहीतरी सांगता, अरे ते जरा पुसून घे, हे पुसून घे. म्हणजे तुम्ही सत्ता ब्रह्म आहात, तो नोकर चैतन्य आहे, आणि तुम्हा दोघांकडे त्रयस्थपणे पाहणारा तुमचा पाहुणा आहे. आता या पाहुण्याला त्रयस्थपणे पाहता येतं. पण जर आपणच चैतन्य असलो तर सत्ता चैतन्य आपल्याकडून काम करून घेतंय ही गोष्ट आपण त्रयस्थपणाने कसं पाहणार?
कारण काम करणारे आपणच आहे. त्या नोकराला त्रयस्थपणे पाहता येईल का? मालक सांगतोय ते काम आपण करतोय ते नाही येणार. आणि हे परब्रह्मालाही माहिती आहे की चैतन्य ब्रह्माला हे त्रयस्थपणे पाहता येणार नाही. म्हणून साक्ष ब्रह्म किंवा सगुण ब्रह्म हे काम करत असतं. त्यानंतर निर्गुण ब्रह्म सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये गुणाला स्थानच नसतं. वाच्य ब्रह्म असं आहे की आता मी हे पुस्तक वाचतोय आणि रामदासांनी जसं लिहिलेलं आहे समर्थाने, तसं मी दुसऱ्याला सांगतो की समर्थाने बाबा ब्रह्म हे असं असं लिहिलेलं आहे. आता मी स्वतः काय ब्रह्माचा अनुभव घेतलेला नाही, घेणं शक्य नाही. मग हा जर अनुभव मी दुसऱ्याला सांगत असतो आहे तर ते वाच्य ब्रह्म होतं. आणि हे शब्दांच्या पलीकडे असलं तरी समर्थ काय म्हणतात की ते तुम्ही सांगत असताना, ते तुम्ही खरोखरी वर्णन करत असताना तुम्हाला सुद्धा एक काहीतरी त्यामध्ये आनंद होत असतो आतल्या आत. आता मला तुम्हाला हे जे मी समर्थाने लिहिलेलं सांगतोय ना, तेव्हा माझ्या मनात मला काही खूप आनंद व्हायला लागला इथं त्याचं वर्णन करताना. एक वेगळी अनुभूती मला यायला लागलेली आहे. वास्तविक मी परब्रह्माचा अनुभव डायरेक्ट घेतलेला नाहीये, पण समर्थाने जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन तुम्हाला सांगत असताना ते अनुभवगम्य आहे, ह्याचा पण आनंद मिळतो. असं या परब्रह्माचं लक्षण आहे. आता उरलेली लक्षणं आपण उद्या पाहूया. तुम्हाला जर मी सांगितलेलं योग्य वाटत असेल तर सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ.